आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल MH10 सांगली न्यूज। जत नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाची उमेदवार रवींद्र आरळी यांचा मोठ्या प्रमाणात पराभव करा आणि जत शहरातील नागरिकांना जर हिंदुत्वाचा अभिमान असेल तर हिंदू म्हणून समोर या। जे स्वतःला लिंगायत म्हणतात त्यांच्या जाती तपासा। रवींद्र आरळीची जात बनाजी तर जत शहरात ह्या जातीची घरे किती? तसेच 8 आणि 10 नंबर वॉर्डात बापा कुंभार याची पत्नी व मुलगा, 8 आणि 10 वॉर्डात कुंभार समाजाची घरे किती का फक्त लिंगायत? मग मुसलमान देखील हिंदूच? मग ह्या सर्व 18 पगड 12 बलुतेदार मुस्लिम समाजाने जागरूक राहून आपल्या समाजाची मतदान ह्यांना करणार का यांचा पराभव प्रथम करा। तसेच माडग्याळ येथे हिट्टी हॉस्पिटलमध्ये कृष्णा संतोष हुलगे या युवकाच्या झालेल्या मृत्यूची व उमदी पोलीस ठाण्याचे API संदीप कांबळे यांनी हुलगे कुटुंबियांना व त्यांच्या नातेवाईकांना केलेल्या मारहाणीची उच्चस्तरीय SIT CID स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्याकडून तपास करण्यात यावा व API संदीप कांबळे यांना सेवेतून तात्काळ बंडतर्फ करा। कारण हा मस्तावलेला अधिकारी हे पोलीस स्टेशन स्वतःच्या बापाची जहागिरी असल्यासारखे वागतो व अवैध धंद्यातून मोठ्या प्रमाणात मायागोळा करत असल्याने या सर्व प्रकरणारी हिट्टी यांच्याकडून आर्थिक मलिदा घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रकार चालू आहे। अशा या सर्व प्रकरणाची तात्काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप गुगे साहेब हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत यांच्याकडे तपासाचे सूत्रे देण्याचे अधिकार द्यावेत। MH10 सांगली न्यूज चॅनल संपादक देवा सोनाळकर यांनी सविस्तर घेतलेला आढावा व दावल हुसेनी नदाव संख वार्ताहर। जय स्वराज। मी देवा सोनाळकर, हिंदवी स्वराज प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। तर आज मी जे जत तालुक्यामध्ये घडत आहे त्याबाबत मी सांगत आहे। जत नगर परिषदेच्या 2025च्या निवडणुकीमध्ये प्रथम डॉक्टर रवींद्र आरळीचा पराभव करा। डॉक्टर रवींद्र आरळीची जात बनाजगी। जर जत शहरामध्ये जे 11 वार्ड आहेत, 11 22 नगरसेवक तिथून निवडून येणार आहेत, तर प्रत्येक वार्डामध्ये मी तुम्हाला सांगतो आंबेडकर नगर आहे, विठ्ठल नगरला वडर समाज, गोंधळी समाज, 18 पगड 12 बलुतेदार समाज संपूर्ण तिथं आहे आणि कणशेवाडा आहे, अण्णाभाऊ साठे नगर आहे, मुस्लिम गल्ली आहे आणि होलार समाजाची गल्ली आहे आणि धनगर समाजाची गल्ली आहे। अशा पारधी समाजाचा तांडा हे गल्ले अशा 18 पगड जातींचा हा जत शहर आणि महाराष्ट्र असताना हा संपूर्ण हा हिंदू आहे। अशा असताना जे लिंगायत म्हणून डॉक्टर रवींद्र आरळे त्यांचा धर्म हा कुठेही कागदावर नाही। हा लिंगायत हा नाटक कंपनीतला आहे। याची जात बनाची आहे। जत शहरात 10 घरं नाहीत। तसेच जे 8 आणि 10 वार्डामध्ये जे बापा कुंभाराची जी पत्नी आणि मुलं उभं राहिलेले आहेत हे भारतीय जनता पार्टीचा ह्यांचा काडी मात्र संबंध नाही। असे असताना हे आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात, हे या पक्षात उद्या, असली भंपक अवलाद, ह्याचं कुंभाराचं घर एकच आहे आणि ह्याच्या घरात 5च मतदान आहेत। तर तुम्ही 18 पगड 12 बलुतेदार ह्या अशा माणसाला मतदान करणार का? जिथं लिंगायत म्हणून उभा राहिलेले आहेत त्यांच्या प्रथम जाती तपासा। लिंगायत म्हणून धर्म बघू नका, कारण लिंगायत हा कुठेही कागदावर नाही आणि ज्या जाती आहेत त्या तपासा। हे आपले 18 पगड 12 बलुतेदार लाखो मतदान आहेत आणि हे मतदान तुम्ही ह्या भाडकाऊ लोकांना तुम्ही करणार, त्यांना नगरसेवक नगराध्यक्ष करणार आणि तुम्ही त्यांचं गुलाम बनणार। 100, 500, 1000, 2000 दारूची बाटली आणि वाटीभर रसन 5 वर्ष बोंबलत बसा, अशा भानगडी करू नका। सुज्ञ मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे, प्रथम डॉक्टर रवींद्र आरळीचा पाडावा करा, त्याला पायउतार करा। कारण जो काल चंद्रकांत पाटील आला होता हा मांडवली करणार आहे, हा भडवेगिरी करणार आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा काँग्रेस राष्ट्रवादीचा दलाल आहे। कारण उद्या जर तुम्ही शिटा काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाडल्या आणि त्याच शिटात परत भाजपमध्ये पुनर्वसन त्यांचं करणार, त्यांना पाठबळ देणार आणि मूळच्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही लोकांना त्यानं हे देत नाही आणि तो 18 पगड जातीला मानत नाही। तो जातीनं जैन आहे चंद्रकांत पाटील, म्हणून त्याला लिंगायतांचा पुळका आहे। कारण त्याची चंद्रकांत पाटला देखील जात तपासणं गरजेचं आहे। अशा ह्या मांडवली करणाऱ्यानं काल येताना मकरंद देशपांडे आणि शेखर इनामदार ह्याची बी जात तपास आहे, ह्याची बी किती जाती आहेत बघा। असली लोक येऊन आपल्या 18 पगड 12 बलुतेदार लोकांच्यावर राज्य करायला बघतात, ह्यांना संपवा। दुसरं उदाहरण सांगतो, मी स्वतः तिथं होतो ज्या माडग्याच्या हिट्टी हॉस्पिटलमध्ये
जे अत्यंत दुर्दैव घटना घडली म्हणजे जे मंगळवेढा तालुक्यातील कृष्णा संतोष हुलगे ह्या युवकाचा त्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्याची स्पष्ट आम्ही हे केलेली माहिती घेतलेली आहे. त्यांचे आई वडील यांचे जोडलेले त्या मैतांचे वडील आणि ते दोघं हॉस्पिटलमध्ये आले होते. हॉस्पिटल आल्यानंतर वडील वयस्कर आहेत आणि गरीब कुटुंब आहे. तर त्यांनी पेशंटचे हातपाय दुखत होते म्हणून गाडीवरनं दोघं आल्यात. लोणार ते माडगाळ आले असताना मुलाला तिथं दवाखान्यात ॲडमिट केलं पाय दुखत होतं म्हणून. आणि हा वडील थोडं गावात काहीतरी आणायला गेला होता माडगाळ गावात. तर अशा असताना कचून 1 तासाच्या आत त्याच्या वडिलाकडे तिथला कंपाऊंडर आला आणि त्या कंपाऊंडरला तिच्या वडिलांना सांगितले असं चला जर गडबड आहे. मग गेलं तर तोपर्यंत तिथली ॲम्ब्युलन्समध्ये त्या कृष्णा संतोष हुलगे ह्या युवकाचं प्रेत स्वतःच्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर हिट्टी ह्यांनी घालून कुठलंही डिस्चार्ज बिल नाही, कुठलंही बिल नाही, कसली काही नाही, स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये लोणारमध्ये हजर केलं. आणि तिथं ते कुटुंब भयभीत झालं होतं कारण हे प्रस्थापित आणि मादरचोद हिट्टीच्या गांडवर पैसा असल्यामुळं ते हुलगे कुटुंब गरीब असल्यामुळे त्यांनी भीतीच्या पोटी मैताची प्रथमतः अग्नी दिली. नंतर ना 3 दिवसांनी माती केली. माती झाल्यानंतर त्यांनी सरळ हिट्टी हॉस्पिटलमध्ये येऊन कागदपत्राची मागणी केली. त्यांनी आमच्या मुलाला काय झालं होतं आणि त्या मुलाची कागदपत्र द्या म्हणल्यानंतर ह्या हिट्टीने त्यांना आरेरावी आणि दमदाटीची भाषा सुरुवात केली. कारण दमदाटीची भाषा आणि मगरुरीच्या भाषेचं मी सांगतो. दमदाटीची भाषा चालू केल्यानंतर मग तिथं थोडी वादावादी बाचाबाची झाली. झाल्यानंतर हे ना अद्याप कागद दिलेले नाही. हा लबाड हिट्टी वाटेल तसं खोटं सांगणे, करणे, दया करणे आणि म्हणजे असल्या भाषा वापरणे ही त्यांची सवय आहे. तर त्याच्यानंतर आम्ही माडगाळ इथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्या FI गायकवाड ह्यांच्यासमोर विषय सुरू झाला. मी त्या गायकवाडना मी स्वतः म्हटलं गायकवाड साहेब तुम्ही जर तपासच करणार असेल तर व्यवस्थित करा. प्रथम हिने हॉस्पिटलमधून प्रेत लोणारला नेलं का, डिस्चार्ज नाही, त्यांच्या नातेवाईकांना माहिती नाही, बिल भरून घेतलेलं नाही. असे असताना त्यांनी म्हणले की उमदीला आपण जाऊन संदीप कांबळे FI ह्यांच्याकडे जाऊन चौकशी करूया तर आणि तिथं पूर्ण आपण फिर्याद घ्यायला लावूया. तर तिथं घटना उमदीत उलटीच घडली. ज्या FI त्याच्या बापांची प्रॉपर्टी असल्यासारखं स्वतःच्या बानं पैसे देऊन त्या पोलीस स्टेशनचा माझा 40 वर्षाचा इतिहास आहे उमदी पोलीस स्टेशनचा. तिथं अनेक अधिकाऱ्यांना मी घरी घालवलेला आहे. तिथं माझी हिस्ट्री तपासा. त्या FI कांबळ्याला वाटलं असेल ही माझं बाच माझंच आहे म्हणून त्या हरामखोर संदीप कांबळ्यानं त्या हुलगे कुटुंबियांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अक्षरशः रात्रीचं 11च्या दरम्यान त्या महिला त्या दोन्ही त्या मयत हुलगेच्या आई आणि पत्नी तिथे होते, वडील होते वयस्कर आणि त्यांचे नातेवाईक तिथे आले होते. तर त्यांना सगळ्यांना मारहाण म्हणून हिट्टीला म्हणतोय की तू फिर्यादी यांच्या विरोधात आणि त्यांना म्हणतोय की डॉक्टरना मारायला अधिकार तुम्हाला कुणा दिला. ह्या हरामखोर कांबळ्याला एवढा माज आलाय कारण तिथले 2 नंबर धंदे ह्याचे हप्त्याचे शुक्रवार बाजार माडगाळ आणि पूर्व भागातील ज्या रात्रीच्या गाड्या जातात तस्करीच्या त्याचे सगळे हप्ते ह्याची सगळं चौकशी झाली पाहिजे. ह्याला माज आलेला आहे. ह्यानं त्या हिट्टीला सांगतोय तू फिर्यादी यांच्या विरोधात मी ह्यांना बघतो आणि असली दमदाटी भाषा आणि डॉक्टरना मारायला तुम्हाला अधिकार दिलेला आहे का. आणि दुसरं म्हणतोय मग डॉक्टरला मारा अधिकार दिला मग डॉक्टरला पेशंटला मारायचा अधिकार या संदीप कांबळेने दिलाय का. ह्या सर्व प्रकारे त्याच्यामध्ये कुणाकुणाचे कॉल आले, कुणाकुणाचे पोलीस स्टेशनला कॉल आले, त्या FI संदीप कांबळेच्या मोबाईलचा नंबरवरती कुणाकुणाचे कॉल आले, हे प्रकरण कसे दडपण्याचा प्रकार चालू केलेला आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या उमदी पोलीस स्टेशनचे कॉल, त्या संदीप कांबळेचे कॉल, तिथल्या बीट हवालदारांचे कॉल, माडगावच्या ह्या सर्वांचे कॉल तपासा. ह्यावरती SIT नेमा, CID नेमा आणि ह्या सर्व प्रकरणाचा खात्याने सखोल तपास करा. आणि हिट्टी हॉस्पिटलचे ज्या कर्मचारी, जे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर ह्या आणि तिथले नर्स स्टाफ हे सगळेच्या सगळे ताब्यात घ्या. ह्यांची साल्ट काढा आणि संदीप कांबळेला बंडतर्फ करा, निलंबित करा. आणि मग ह्या सर्व प्रकरणाचा खरा तपास जनतेसमोर आणा. तर जनतेला वाटेल की ही शासन
म्हणजे राज्याचे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आईसाहेब न्याय देतात, अन्यथा लोकांच्या मनामध्ये असं होईल की माणसं मारण्याचा अधिकार पोलीस स्टेशनला आणि डॉक्टरला दिलेला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. ह्याची दखल घ्यावी आणि किट्टी हॉस्पिटलची उमदी पोलीस स्टेशनच्या सर्व कॉल रेकॉर्डची तपासणी करण्यात यावी. एवढं बोलतो. MH10 सांगली न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.